तर आज भाजपची दिल्ली सुद्धा एक बैठक होणार आहे। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची ही बैठक होणार असून या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हजर असतील। तसंच राज्यातल्या काही प्रमुख जागांवरती या बैठकीमध्ये चर्चा होणं ही अपेक्षित आहे। 2014 आणि 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभरात भाजप पक्षानं गमावलेल्या जागांवरती या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय। तसंच राज्यात सुद्धा काही महत्त्वाच्या जागा आहेत जिथे अटीतटीची लढत होऊ शकते। या जागांवरती सुद्धा आजच्या बैठकीत संवाद अपेक्षित आहे। सोबतच 100 उमेदवारांच्या पहिल्या यादीवरती आज शिक्कामोर्तब होऊ शकतं। त्यामुळे राज्यातल्या कोणकोणत्या जागा पहिल्या यादीमध्ये जाहीर होऊ शकतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अधिक माहिती देण्यासाठी सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, जोरदार तयारी सगळ्याच पक्षांची सुरू आहे। भाजपची आजची बैठक केंद्रीय समितीची होणारी कशी महत्त्वाची आहे? ज्ञानदा, आपल्याला जी माहिती मिळाली होती त्यानुसार भारतीय जनता पक्षाने फेब्रुवारी एंड पर्यंत म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत पहिली यादी उमेदवारांची जाहीर करण्याचं निश्चित केलं होतं आणि भाजपची जी पद्धत आहे त्यानुसार त्यांची केंद्रीय निवडणूक समिती ही उमेदवारांची नावं फायनल करत असते आणि केंद्रीय निवडणूक समितीच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करते। मग त्या विधानसभेच्या उमेदवारांच्या याद्या असतील किंवा लोकसभेच्या उमेदवारांच्या याद्या असतील। आज केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक होणार आहे। या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये अमित शहा आहेत, नरेंद्र मोदी आहेत, नड्डा आहेत, त्यांच्यासह राजनाथ सिंग आहेत आणि डॉक्टर के लक्ष्मण आहेत, सर्वानंद सोनोवाल आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत आणि या निवडणूक समितीची आजची बैठक झाल्यानंतर आज किंवा मग उद्यापर्यंत भाजपची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते असं कळतंय। भाजपने एकूण जवळपास 160 ते 161 मतदारसंघ असे बाजूला काढलेले आहेत की ज्या मतदारसंघांमध्ये आतापर्यंत भाजपला कधीही यश मिळालं नाही। म्हणजे आजवरच्या इतिहासामध्ये भाजप कधीही ते लोकसभा मतदारसंघ जिंकू शकला नाही। असे जवळपास 160 मतदारसंघ वेगळे काढलेत आणि त्यासह इतर जे भाजपचे हक्काचे मतदारसंघ आहेत ते सुद्धा या काही प्रमाणात या आजच्या यादीमध्ये असू शकतात। त्यामध्ये आता दोन मुख्य प्रकार असे आहेत की आजवर कधी न जिंकलेल्या मतदारसंघांवर आधी उमेदवार जाहीर करायचे, तर जे मतदारसंघ हक्काचे आहेत किंबहुना जिथे भाजपचा उमेदवार निवडून येणारच आहे त्या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची घोषणा ही थोडीशी उशिरा करायची असं एकंदर भाजपने ठरवलेलं आहे। परंतु दुसऱ्या बाजूला काही जी प्रमुख नाव आहेत, ज्या उदाहरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं नाव आहे, राजनाथ सिंगांचं नाव आहे, असे जे मोठे नेते आहेत त्या नेत्यांची नावं मात्र पहिल्या यादीमध्ये ठेवणार आहेत का, पहिल्या यादीतूनच ती जाहीर केली जाणार आहेत का, हा सुद्धा एक प्रश्न आहे। परंतु आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे आणि या निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये भाजप आपल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब करू शकतं आणि शक्यता आहे की आज किंवा उद्याच ती यादी जाहीर केली जाईल, कारण केंद्रीय निवडणूक समितीचे अधिकार आणि केंद्रीय निवडणूक समितीचं काम तसंच असेल। जी माहिती मिळाली आहे त्यानुसार जे गेल्या वेळी भाजपचं दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन झालं त्या अधिवेशनाच्या वेळेसच भाजपनी जवळपास जे मतदारसंघ हे भाजपसाठी अवघड आहेत त्या ठिकाणी कोण उमेदवार असणार याबाबतची तयारी आणि एकूण निर्णय केला होता असं कळतंय। आता त्या सर्व निर्णयांचे एकूण ज्या चर्चा होत्या, विचारविमर्श, ते सगळे आजपर्यंत जवळपास कन्क्लुजनपर्यंत येतील, निष्कर्षाप्रत येतील आणि मग त्यानंतर आज अधिकृत प्रोसेस करून, एक औपचारिक प्रोसेस करून केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या यादींची मान्यता घेऊन मग त्या यादी जाहीर केली जाईल अशी शक्यता आहे। त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजप आपल्या बाजूनी निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे आणि उमेदवारांची यादी जाहीर करणं हा एक त्यांना विरोधी पक्षांना सुद्धा मोठा सेटबॅक द्यायचा आहे की अजूनपर्यंत विरोधी पक्ष जागा वाटप निश्चित करू शकले नाहीयेत, परंतु आम्ही यादी जाहीर करतोय हे सुद्धा भाजपला सांगायचं आहे आणि म्हणून भाजप अशा प्रकारे तयारी करून केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा करण्यापूर्वीच, निवडणुकांची घोषणा करण्यापूर्वीच आपली यादी जाहीर करण्याची तयारी करते। ज्ञानदा, टार्गेट होतं फेब्रुवारी अखेरपर्यंतचं आणि त्या अनुषंगानं 100 जागांची यादी, उमेदवारांची यादी कदाचित जाहीर होण्याची शक्यता आज वर्तवली जाते। सोमेश, माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।